राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक असून मुख्यमंत्र्यांनी 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरवर कृषी क्षेत्राचा जीडीपी घेऊन जाण्याचं दिवास्वप्न पाहिलंय, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणून टाहो फोडून प्रचार करून शेतकऱ्यांची मतं घेतली. मात्र याच फडणवीस सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 2 लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यामध्ये घातलेल्या अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची भीती माजी खासदार राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे. 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू. परंतु आज अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलादू आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे. राज्यातील आंबा, काजू, द्राक्ष, केळी उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना वरील रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. हरितगृह उभारणीसाठी शेतकरी सामान्यतः मुदत कर्ज घेतात, ज्याची रक्कम 20-30 लाखांच्या घरात असते. कोरोनामुळे हा शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्यांची कर्जाची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली आहे. त्यामुळे 2 लाखांची ही मर्यादा हरितगृह शेतकऱ्यांसाठी अत्यंत तोकडी ठरत असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. शेती क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा, साठवणूक आणि प्रक्रिया, खतं आणि बियाण्यांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यावर सबसिडी देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. या अर्थसंकल्पात बळीराजासाठी ठोस काहीही नाही. केवळ AI आणि डिजिटल शेतीचं स्वप्न दाखवून जमिनीवरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलंय. मुळात राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच शेती तोट्याची झाली असून कागदावरच्या उपाययोजनांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याची भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.